कधी कधी ब्लाऊज पीस इतका बोरिंग असतो की ते बघूनच आपल्याला तयार करायची इच्छा होत नाही. पण निव्वळ तो साडीवरचा ब्लाऊज असतो म्हणून आपल्याला तो तयार करायचा असतो. तसाच हा ब्लाऊज आहे, ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे, ब्लॅक आणि गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे. याला कुठेही काठ दिलेला नाही, पूर्ण ब्लाऊज सेम आहे आणि यामध्ये कलर पण वेगळे नाहीत. त्यामुळं डिझाईन काय करायची आता यावरती. तर तर बघा, तसंच मी काहीतरी ट्राय करते, नवीन काहीतरी ह्याला लूक देऊन छान असं ब्लाऊज तयार करायचा. तर ब्लाऊज गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच आणि लांबी आहे 8.5 इंच. तर यावरती मी हा गळा तयार करते. तुमच्या गळ्याची लांबी मोठी कमी जास्त जशी असेल त्यानुसार तुम्ही माप घेऊ शकता. तर चौकोनी आकारचा एक ब्लॉक तयार करून त्यानंतर मी मटका गळा इथं तयार केला आहे. मटक्या गळ्यालाच थोडंसं पानाचा आकार दिलाय. खालच्या साईडला जास्त पान आकार पण नाही दिला. थोडंसंच कर्व घेतला आहे आणि त्यानंतर 1 इंचचं साईडला असं अंतर ठेवून एक छान असा आकार देऊन घेतला आहे. आणि आता तोच जे फॅब्रिक आहे आपलं अस्तरचं ते फोल्ड करून ती जी डिझाईन आहे ती दुसऱ्या साईडला पण छापून घ्यायची आहे. आता त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे मी जोडून घेते. अगोदर कमरेचा भाग जोडून घेते आणि त्यानंतर लगेच गळ्याचा भाग जोडून घेते आणि फोल्ड करून घेणार आहे. इथं मी पट्टी लावणार नाही आहे कमरेला. त्यामुळं मी दोन्ही गळा आणि कमरेचा भाग जॉईन करून डायरेक्ट फोल्ड करून घेतला आणि वरती एक दाब टिप पण मारून घेतली. त्यानंतर एक साधी गोल्डन कलरची लेस मी गळ्याला लावते. कारण या ब्लाऊजवर कुठलीच लेस जाणार नव्हती आणि साडीचा कलर पण असाच होता की त्यावरती कुठली लेस गेली नसती. ते विदाऊट वाटलं असतं खूपच. त्यासाठी मी फक्त गोल्डन लेसचाच इथं वापर करणार आहे. तर गोल्डन लेस लावून घेतली आणि त्यानंतर 2 कपड्याचे तुकडे घेतले 4-4 इंचचे, म्हणजे 4x4 इंच असं याचं आहे माप आहे आणि तेच चारही बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायचे त्याला आणि थोडंसं अंतर ठेवायचे जेणेकरून ते आपल्याला फोल्ड करता येईल. आणि त्यानंतर कट्स देऊन घ्यायचे, कॉर्नरचे पण कट करून टाकायचे आणि कट्स देऊन घ्यायचे आणि हा कपडा जो आहे आपला फोल्ड करून घ्यायचा आहे. आता याचा मी बो बनवणार आहे. तर जसं म्हणजे ज्यांचं ब्लाऊज आहे हे त्यांना जास्त हेवी पण लूक नाही पाहिजे, कारण त्यासाठी मग मी छोटासा बो तयार करते. जर तुम्हाला थोडा फॅन्सीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या साईजचा पण बो तयार करू शकता किंवा यामध्ये जर तुम्हाला साडीचा कपडा जर भेटला असेल, साडी पिको फॉल करण्या अगोदर जर साडी असेल तर तुम्ही थोडासा कपडा साडीचा फाडून घेऊ शकता आणि त्याचा तुम्ही छान असा बो इथं तयार करू शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी याचाच छोटासा बो तयार करणार आहे. तर हे तयार केल्यानंतर वरती पण एक दाबटीप देऊन घेते आणि सेंटरला आता इथं बोला मार्क करायचा आहे, सेंटर काढायचा आहे याचा आणि त्या सेंटरमधूनच आपल्याला फोल्ड करून त्यावरती अशा चुन्या पाडून घ्यायच्यात आणि शिलाई मारून घ्यायची आहे. इथं आपला बो तयार झाला. आता या बोला मी ब्लाऊजचा पण सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटरमध्ये प्रॉपर त्याला लावून घ्यायचं आहे. त्यावरती मी लेस पण लावले छान दिसण्यासाठी. आणि जो आपण अस्तरला जो गळ्याच्या साईडनी जो आकार दिला होता तसंच 1-1 इंचचा अंतर ठेवून मी परत तो आकार देऊन घेतला. बोला फिक्स केलं व्यवस्थित शिलाई मारून आणि इथं मी समोसा लेस वापरते. कारण गोल्डन लेस मी अगोदरच वापरली होती. त्याने साईडला लावलं तर एवढा लूक चांगला आला नसता. पण इथं समोसा लेस वापरते जे दिसायला खूप छान दिसते. आता सेम याच पद्धतीनं दुसऱ्या साईडला पण मी लेस लावून घेते. तर अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झाली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. ज्यावेळी अशी बोरिंग ब्लाऊज येतात त्यावेळी तुम्ही काय करता, आहे तसं तयार करता की असे काहीतरी नवीन डिझाईन वगैरे वापरून, लेस वगैरे वापरून छान बनवता.